सुखदेवांनी राजा परीक्षितांना कथा सांगत सांगत देवादिदेव महादेव भगवान महाविष्णू नारायण आणि ब्रह्मदेव यांच्यामध्ये श्रेष्ठ कोण आहे ही सांगणारी एक कथा सांगितली. ते म्हणतात, एकदा सर्व ऋषी मुनींची विद्वान मंडळीची बैठक बसली आणि त्यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश यांच्यामध्ये श्रेष्ठ कोण आहे या बाबतीत वाद निर्माण झाला. तेव्हा सर्वांनी मिळून भृगु ऋषींना तिघांची परीक्षा घेण्यासाठी पाठवतात. भृगु ऋषी पहिल्यांदा सत्यलोकामध्ये ब्रह्मदेवाकडे गेले. तेथे त्यांनी ब्रह्मदेवांची स्तुती केली नाही किंवा त्यांना नमस्कार केलेला नाही. भृगु ऋषींच्या या वर्तनामुळे ब्रह्मदेवाला राग येतो आणि भृगु हा आपलाच पुत्र आहे, आपण त्याच्यावर काय रागावणार असे म्हणून ते गप्प राहतात. मग भृगु ऋषी हे कैलास पर्वतावर भगवान शिवशंकर यांना भेटण्यासाठी जातात. भृगु ऋषींना पाहून भगवान शंकरांनी त्यांना नमस्कार केला आणि त्यांना आलिंगन देण्यासाठी पुढे आले, परंतु भृगु ऋषी पुढे न जाता ते महादेवांना म्हणतात, हे शंकर, तुम्ही वेदांची आज्ञा पाळत नाहीत म्हणून मी तुम्हाला आलिंगन देणार नाही, मी तुम्हाला मानत नाही. भृगु ऋषींच्या बोलण्याचा देवादिदेव महादेव भगवान शिवशंकर यांना राग येतो आणि ते भृगु ऋषींच्या अंगावर मारण्यासाठी जाऊन जातात. तेव्हा जगदंबा माता पार्वती शंकरांना शांत करते. तेव्हा भृगु ऋषी शंकरांना म्हणतात, हे देवादिदेव महादेव, तुम्ही किती पटकन रागावणारे आहात, कारण मी तुमची परीक्षा घेत होतो. तिथून भृगु ऋषी विष्णू लोकामध्ये भगवान श्री हरी नारायण यांच्या लोकांमध्ये जातात. तेथे भगवान महाविष्णू नारायण आपल्या शयन कक्षामध्ये आराम करत होते आणि माता लक्ष्मी त्या बसलेल्या होत्या. तेव्हा माता लक्ष्मींना भृगु ऋषी नारायण कोठे आहेत असे विचारतात. तेव्हा माता लक्ष्मी नारायण हे शयन कक्षामध्ये असून आराम करत आहेत असे बोलल्यानंतर भृगु ऋषी ज्या ठिकाणी श्रीहरी नारायण झोपलेले आहेत त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या छातीवर लाथ मारतात. तेव्हा श्री हरी नारायण उठून बसून भृगु ऋषींना क्षमा मागतात. हे मुनिवर, हे ऋषीवर, आपण माझ्या छातीवर जी लाथ मारली त्यामुळे आपणाला दुखापत झाली का?
माझी छाती ही वज्रासारखी आहे आणि आपले पाय हे कोमल आहेत. आपले पाय माझ्या छातीवर लागल्यामुळे, आपल्या चरण स्पर्शामुळे मी पावन झालो आहे, असे म्हणून भगवान श्री हरिनारायण यांनी भृगु ऋषींचे पाय आपल्या हातामध्ये घेऊन ते पाय चोपण्यास सुरुवात केली. श्री हरी विष्णू नारायणांच्या या वर्तनामुळे भृगु ऋषींना अतिशय आनंद होतो आणि त्यांचे ते दर्शन घेऊन, त्यांचा निरोप घेऊन विद्वानांच्या सभेमध्ये परत येतात. भृगु ऋषी घडलेला सर्व वृत्तांत विद्वान ऋषीजनांना सांगतात आणि भगवान श्री हरिनारायण विष्णू नारायण यांची प्रशंसा करतात. परीक्षिता तेव्हा सुखदेव राजा परीक्षितांना सांगतात, हे सुखदेव, यावरून, या कथेवरून हे सिद्ध होते की धर्मज्ञान आणि वैराग्य, धर्मज्ञान आणि वैराग्य यांचा जो समतोल आहे ते भगवान विष्णू श्री हरी नारायण यांच्या ठायी आहे. पुढे सुखदेवांनी परीक्षिताला अर्जुनाचा गर्व कसा नष्ट झाला याची एक कथा सांगतात. आपल्या अंगी जी शक्ती आहे ती नारायणांचीच आहे आणि त्यांच्या इच्छेनेच या सृष्टीचे सर्व व्यवहार चालतात. त्यात बदल करण्याचा किंवा थांबविण्याचा अधिकार आपल्याला नाही याची जाणीव अर्जुनाला झालेली आहे. अत्यंत वैभवशाली अशा द्वारका नगरीवर योगेश्वर श्रीकृष्णांनी अनेक वर्ष राज्य केले. त्यांनी आपल्या प्रजेचे रक्षण केले. सहस्रावधी स्त्रियांचे प्रेम त्यांना लाभले. श्रीकृष्णांनी या पृथ्वीवरील अनेक दुष्ट क्षत्रियांचा जरी नाश केला असला तरी यादवांची संख्या, वैभव आणि बळ मात्र वाढत गेले आणि ते आटोक्याच्या बाहेर जाऊ लागले. तेव्हा यादवांचा संहार कसा झाला? निमी राजाला नव योगीश्वरांनी काय उपदेश केला? उद्धवाला श्रीकृष्णांनी काय उपदेश केला? दत्त अवधूत यांचे 24 गुरु कोणते? या संबंधीच्या कथा सुखदेवांनी परीक्षिताला सांगितलेल्या आहेत. कारण राजा परीक्षित हा आता पूर्ण ज्ञान आणि भक्ती वैराग्य यांच्यामध्ये पूर्ण सामावून गेलेला होता. सुखदेव जसे जसे भगवंताला अनुरूप कथा राजा परीक्षिताचा उद्धार करण्यासाठी त्याला सांगतात, त्यामुळे त्याला राजा परीक्षिताला कथेविषयी एवढी आवड निर्माण झाली होती. ती कथा तो उत्साहाने पुढे 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 परमहंस सुखदेवांना विचारत होता, ऐकून घेत होता. आता आपण थोडेसे भगवंताचे भजन करू. कारण भगवंताच्या भजनाशिवाय आपल्याकडे काहीही नाही. भगवंताची भक्ती आणि त्या भक्तीमध्येच खरा आनंद जो आहे तो कशामध्येही नाही.
कारण जी भगवंताची भक्ती आहे त्या भगवंताच्या भक्तीशिवाय या जीवनामध्ये काहीही अर्थ नाही. म्हणून नामदेव महाराज म्हणतात, अमृताची गोडी तुझ्या भजनात, अमृताची गोडी तुझ्या भजनात, मनाचा विसावा सुखी जीवनात, मनाचा विसावा सुखी जीवनात, अमृताची गोडी तुझ्या भजनात, अमृताची गोडी तुझ्या भजनात, मनाचा विसावा सुखी जीवनात, मनाचा विसावा सुखी जीवनात, अमृताची गोडी तुझ्या भजनात, अमृताची गोडी तुझ्या भजनात. भजनी रंगावे जगा विसरावे, भजनी रंगावे जगा विसरावे, राम नाम घ्यावे शिपळ्याचे साथ, अमृताची गोडी तुझ्या भजनात, अमृताची गोडी तुझ्या भजनात, मनाचा विसावा सुखी जीवनात, मनाचा विसावा सुखी जीवनात, अमृताची गोडी तुझ्या भजनात, अमृताची गोडी गोडी तुझ्या भजनात. माझा पांडुरंग माझा पांडुरंग, माझा पांडुरंग ऐकतो अभंग, भजनात धंग नाचे कीर्तनात, भजनात दंग नाचे कीर्तनात, अमृताची गोडी गोडी तुझ्या भजनात, अमृताची गोडी तुझ्या भजनात, मनाचा विसावा सुखी जीवनात, मनाचा विसावा सुखी जीवनात, अमृताची गोडी गोडी तुझ्या भजनात. तुझे नाव देवा केशवा माधवा, तुझे नाव देवा केशवा माधवा, कोणताही ठेवा गोडवा तयात, कोणताही ठेवा गोडवा तयात, अमृताची गोडी तुझ्या भजनात, अमृताची गोडी गोडी तुझ्या भजनात, मनाचा विसावा सुखी जीवनात, मनाचा विसावा सुखी जीवनात, अमृताची गोडी तुझ्या भजनात, अमृताची गोडी गोडी तुझ्या भजनात. नाम मन देवा
नाम म्हणे देवा धरितो चरण, नाम म्हणे देवा धरितो चरण, हेची सर्व सुख तुझ्या चिंतनात, हेची सर्व सुख तुझ्या चिंतनात, अमृताची गोडी गोडी तुझ्या भजनात, अमृताची गोडी गोडी तुझ्या भजनात, मनाचा विसावा सुखी जीवनात, मनाचा विसावा सुखी जीवनात, अमृताची गोडी गोडी तुझ्या भजनात, अमृताची गोडी तुझ्या भजनात, अमृताची गोडी गोडी तुझ्या भजनात.